So next point is that of electromagnetic induction, that is Lenz law. So next point जो आपण इथे बघणार आहोत तो आहे या ठिकाणचा पॉइंट लेन्स लॉ. काय आहे लेन्स लॉ? लेन्सनं काय नक्की त्याची डिरेक्शन सांगितली, काय सांगितलं. आता याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला फॅराडेज असेल, फॅराडेजनं थेरी मांडली होती. त्यानंतर ओर्स्टेड असेल, एम्पियर असेल, यांनी इलेक्ट्रिक मॅग्नेटिक फील्ड मधलं इंटररिलेशन सांगितलेलं होतं. याचं डुप्लिकेशन न करता लेन्सनं स्वतः सेव्हरल एक्सपेरिमेंट्स केले आणि त्यानुसार त्याच्यावरती रिसर्च करून आपल्याला त्याची डिरेक्शन सांगितली. मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शन, इलेक्ट्रिक फील्डची डिरेक्शन आणि नंबर ऑफ ग्रुप्स कन्सिडर करून त्याच्यामध्ये डिरेक्शन कशी असते याच्याबद्दल आपल्याला लेन्सने सांगितलं आहे. सो फर्स्ट याच्यामधला नेक्स्ट पॉईंट आपला आहे लेन्स लॉ. आपण याच्यापूर्वी फॅराडेज फर्स्ट लॉ, सेकंड लॉ पाहिलेलं होतं. फॅराडेज लॉमध्ये काय म्हटलं, फर्स्ट लॉमध्ये व्हेनेवर देअर इज अ चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स अँड EMF इज इंड्युस्ड इन दॅट कॉईल. ओके. त्यानंतर आपण बघितलं सेकंड लॉ. सेकंड लॉमध्ये काय म्हटलं, द मॅग्नेट्यूड ऑफ इंड्युस्ड EMF इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ द कॉईल, दॅट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू dφ/dt. सो आता नेक्स्ट आपण पॉईंट बघतोय तो आहे लेन्स लॉ. सो HFE, H.F.E, आता त्यांचं नाव आहे लेन्स. 1804 to 1864, म्हणजे जवळजवळ 60 वर्ष. विदाउट नॉलेज ऑफ द वर्क ऑफ मायकल फॅराडे अँड जोसेफ हेनरी डुप्लिकेटेड मेनी ऑफ देअर डिस्कवरीज इंडिपेंडेंटली ऑलमोस्ट at the same time. So for determining the direction of an induced current in a loop, Lenz devised a rule. इंड्युस्ड करंट जो काही निर्माण होतो त्याची डिरेक्शन कुठे आहे, कशी आहे, तर ही डिरेक्शन फाइंड आउट करण्यासाठी लेन्सने एक रूल डिवाइज केला विच गोज बाय हिज नेम ॲज लेन्स लॉ, आणि त्याचं नाव आपण इथं काय ठेवलेलं आहे, लेन्स लॉ. आता त्याच्या रूलनुसार काय, द डिरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट इन अ सर्किट इज सच दॅट मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड बाय द इंड्युस्ड करंट अपोज द चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स दॅट इंड्युस्ड द करंट. आता लेन्स लॉनुसार काय आहे, अकॉर्डिंग टू दिस रूल द डिरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट, आता बघा जी काही इंड्युस्ड करंटची डिरेक्शन असणार आहे, द डिरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट इन अ सर्किट इज सच दॅट द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड होतं बाय इंड्युस्ड करंट अपोजिट द चेंज इन द मॅग्नेटिक फ्लक्स that induced the current. So direction of induced EMF is the same as that of induced current. So in short, the induced EMF tends to set up a current, the action of which opposes the change that causes it. So next point apply here, application of Lenz law. Application of Lenz law. सो आता याच्यामध्ये 12.3.1 आपण पाहतोय. सो 12.3.1. सो मोशन ऑफ अ मॅग्नेट टुवर्ड अ लूप, मोशन ऑफ अ मॅग्नेट toward a loop. Motion of a magnet
पलीकडे आहे मोशन मॅग्नेटचं टुवर्ड ए लूप. So in order to get a feel for Lenz's law, let us consider a north pole of a magnet moving towards a conducting loop. So आपण त्याची पहिल्यांदा डायग्राम करू. Magnet motion creates a magnetic dipole in the coil. सो सगळ्यांना फिगर दिसत असेल. मोशन ऑफ मॅग्नेट मोशन विच क्रिएट्स अ मॅग्नेटिक डायपोल इन दॅट कॉइल. सो हिअर ॲप्लिकेशन ऑफ लेन्स लॉ. काय म्हटलं आपण, फॉर डिटरमाइनिंग द डिरेक्शन ऑफ अन इंड्युस्ड करंट इन अ लूप, लेन्स डिवाइज्ड अ रूल which goes by his name as Lenz's law. So according to this rule, the direction of induced current in a circuit is such that the magnetic field produced by the induced current opposes the change in magnetic flux. म्हणजे याचा अर्थ काय म्हटलंय की जे काय मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस केलं जातं, आता मॅग्नेटिक फील्ड कोण प्रोड्यूस करणार आहे, त्याच्यामध्ये होणारा इंड्युस्ड करंट मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करणार आणि तो करंट काय करतो, अपोजेस द चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्समध्ये जे काय चेंज होतं त्याला तो अपोज करत असतो. सो दॅट इंड्युसेस द करंट. सो डिरेक्शन ऑफ इंड्युस्ड EMF म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजे इंड्युस्ड करंट इज सेम ॲज दॅट ऑफ इंड्युस्ड करंट. म्हणजे EMF जो काय तयार होतो त्याची डिरेक्शन काय असते, सेम असते इंड्युस्ड करंटच्यासाठी. सो इन शॉर्ट, द इंड्युस्ड EMF टेंड्स टू सेटअप अ करंट the action of which opposes the change of that causes it. ओके. सो आता फर्स्ट ॲप्लिकेशन या ठिकाणचं आपलं जे आहे ते कोणतं आहे बघा, मोशन ऑफ अ मॅग्नेट टुवर्ड ए लूप. इन ऑर्डर टू गेट अ फील फॉर लेन्स लॉ, लेट अस कन्सिडर ए नॉर्थ पोल ऑफ अ मॅग्नेट मूव्हिंग टुवर्ड ए कंडक्टिंग लूप. सो ॲज द मॅग्नेट इज मूव्ड टुवर्ड द लूप, ए करंट इज इंड्युस्ड in the loop. The induced current in the loop produces a magnetic dipole. The dipole is oriented in such a way that it opposes the motion of the magnet. तर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, ॲज द मॅग्नेट इज मूव्ड टुवर्ड्स द लूप. जर मॅग्नेट आपण त्या लूपकडे जर मूव्ह केला तर साहजिकच त्या लूपमध्ये काय तयार होणार आहे, करंट इंड्यूस होणार. आत्ताच आपण बघितलं फॅरेडेज लॉनुसार. सो इंड्युस्ड करंट इन द लूप प्रोड्युसेस मॅग्नेटिक डायपोल. आता इंड्यूस झालेला करंटसुद्धा काय तयार करेल, मॅग्नेटिक डायपोल तयार करेल. सो डायपोल इज ओरिएंटेड इन अ सच वे दॅट. आता ह्या डायपोलची डिरेक्शन कशी असेल हो. सो डायपोल इज ओरिएंटेड इन अ सच वे दॅट इट अपोजेस द मोशन ऑफ द मॅग्नेट. दस द लूप्स नॉर्थ पोल मस्ट फेस द अप्रोचिंग नॉर्थ पोल ऑफ द मॅग्नेट. सो ॲज टू रिपील इट, so called right hand, that is RH rule for magnetic dipole or magnetic field, will provide the direction of induced current in the loop. So induced current in the loop will be in counter clockwise direction as shown in figure. जो बघा डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतोय.
If magnet is pulled away from the loop, a current will again be induced in that loop in such way that loop will have a south pole facing the retreating north pole and will oppose the retreat by attracting it. So induced current in the loop will now flow in clockwise direction. अतिशय इंटरेस्टिंग असं फेनॉमेना पुस्तकामध्ये दिलेलं आहे. जनरली आपण मगाशी जो कॉइलचा एक्सपेरिमेंट बघितलेला होता फॅरेडेज लॉचा, सेम आहे असा आहे. आणि हे सेम एक्सपेरिमेंट कुणी केलेलं आहे तर लेन्झ लॉने केलेलं आहे. फक्त याच्यामध्ये फरक काय आहे बघा, या ठिकाणी त्यांनी एक क्लोज लूप घेतलेला आहे. आता लूपमध्ये ऍक्च्युली नॉर्थ आणि साऊथ असे मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट्स इंड्यूस होतात. कशामुळे तर असणाऱ्या मॅग्नेटमुळे. सो त्याच्या ठिकाणी असणारे जी पोल स्ट्रेंथ आहे ती आपण इथं काय म्हटलं, म्यू म्हटलं. व्हेनेवर हे बार मॅग्नेट, आता हे बघा त्याच्यामध्ये हे ॲरो दाखवलेत म्हणजे काय, त्याची डिरेक्शन आहे साऊथ कडून नॉर्थ कडून. डिरेक्शन कुठं असते, साऊथ कडून नॉर्थ कडे, हे आधी समजून घ्या. सो याची ही डिरेक्शन दाखवलेली आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी त्याचे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन ऑफ करंट फ्लो दाखवलेला आहे, इंड्यूस जो होतो तो. तर व्हेनेवर ए बार मॅग्नेट सच दॅट ए नॉर्थ पोल डिरेक्शन टुवर्ड्स द लूप and which is moving towards the loop, so आपल्याला माहिती आहे काय होणार आहे, an EMF is generated in that loop or coil. जेव्हा आपण एखादा बार मॅग्नेट की त्याच्यामध्ये असणारा नॉर्थ पोलची डिरेक्शन ही त्या लूप कडे असेल आणि तो जर आपण त्या लूप कडे मूव्ह करत असेल तर साहजिकच त्याच्यामध्ये काय होणार आहे, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स जनरेट होणार आहे. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय, अकॉर्डिंग टू लेन्झ लॉ the direction of induced EMF is the same as that of induced current. अरे ज्या डिरेक्शनला करंट इंड्यूस होतो त्याच डिरेक्शनला EMF ची डिरेक्शन असणार आहे आणि दोघांची डिरेक्शन सेम असणार आहे. हे लेन्झ लॉ सांगतो. ओके, सो whenever moving the north pole of the magnet towards the loop such that an EMF is generated or induced in that loop, also as well as EMF, due to this EMF and electric current also induced in that coil or loop, such that whenever it moves towards it, then current will flow in a clockwise direction. त्याच्यामधला करंट काय होणार आहे, clockwise direction मध्ये मूव्ह होणार आहे. And whenever we moving away the pole, then current also again produced, but it is moving in a anti-clockwise direction. So the direction of that induced current, which shows that the movement of bar magnet moving towards or moving away. Due to this, it flow in clockwise or anti-clockwise direction. And this experiment had been taken by Lenz. Okay, तर हा एक्सपेरिमेंट कोणी केला, लेन्झने केला. त्याला आपल्याला इथं काय दाखवायचं होतं तर इंड्यूस्ड होणाऱ्या करंटची डिरेक्शन कशी असते, कुठं असते. आणि हे पण लक्षात घ्या, अकॉर्डिंग टू लेन्झ लॉ जेव्हा एखाद्या कॉइलमध्ये किंवा लूपमध्ये करंट हा इंड्यूस होतो ॲज वेल ॲज मॅग्नेटिक फील्ड ऑल्सो इंड्यूस्ड, त्याच वेळी त्याच्याभोवती शॉर्ट लिटल अमाऊंट मॅग्नेटिक स्ट्रेंथ मॅग्नेटिक फील्ड सुद्धा इंड्यूस होतं. अँड ड्यू टू दिस त्याच्यामध्ये करंटची डिरेक्शन्स काय होतात, जनरेट होतात. सॉरी, करंटची डिरेक्शन सुद्धा काय होतात, चेंज होतात. सो ह्या याच्यामध्ये आपल्याला काय दाखवलेलं आहे, मोशन ऑफ अ मॅग्नेट टुवर्ड्स लूप और अवे फ्रॉम द लूप. सो इन दिस वे इलेक्ट्रिक करंट्स आर इंड्यूस्ड और ऑल्सो इट्स डिरेक्शन चेंजेस. आता हे डिरेक्शन चेंजेस कसे होतात किंवा काय होतं सगळं लक्षात घ्या. जेव्हा व्हेनेवर द नॉर्थ पोल comes closer to that loop, then this loop also generated induced EMF, induced current. Due to this induced current, magnetic field also generated within the loop, and such that north pole appears towards the magnetic north pole. हा नॉर्थ पोल लूपचा त्या मॅग्नेटच्या नॉर्थ पोल जवळ जाऊन थांबतो, and south pole which is in opposite direction. Due to this north pole, they are repelled from each other, so direction of induced current changes. Okay, so in this way the directions of induced current and magnetic fields or these directions are
derived by using Lenz law, and this is first application of Lenz law. Okay, so next आपल्याला त्याच्यामध्ये एक्स्ट्रा ॲडिशनल माहिती दिलेली आहे नवीन सिलेबस प्रमाणे, आणि ती काय दिलेली आहे बघा. जम्पिंग रिंग एक्सपेरिमेंट दिसते का सगळ्यांना पुस्तक? ओका आहे का? ओके, काय म्हटले बघा, जम्पिंग रिंग एक्सपेरिमेंट. आता हे जम्पिंग रिंग एक्सपेरिमेंटमध्ये काय आहे, एक कॉईल आहे. कॉईल म्हणजे तुम्हाला मी सांगितलं कंडक्टर, की ज्या कंडक्टरला वायर काय केलेले असते, वाउंड केलेले असते, त्याच्यामध्ये नंबर ऑफ टर्न्स असतात, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होत असतं. एक कॉईल इज वाउंड अराउंड अँड आयर्न कोर. आयर्न कोर म्हणजे लोखंडाचं एक गाभा आहे, ठोकळा आहे. आंब्यामध्ये कशी कुई असते, बरोबर आहे का, तसा एक लोखंडाचा कोर घेतला, विच इज हेल्ड व्हर्टिकली अपराईट, आणि ते आपण उभा व्हर्टिकली काय केलं आपण, अपराईट ठेवला. अ मेटॅलिक रिंग इज प्लेस्ड ऑन टॉप ऑफ द आयर्न कोर. एक मेटॅलिक रिंग घेतली आणि ती मेटॅलिक रिंग कुठे ठेवली आपण, ऑन द टॉप ऑफ द आयर्न कोर. आयर्न कोरच्या टॉपवरती आपण ठेवली. सो करंट इज देन स्विच्ड ऑन, आणि समजा आपण जर करंट स्विच्ड ऑन केला, आता काय होईल बघा, ए करंट इज देन स्विच्ड ऑन टू पास थ्रू द कॉईल. धिस विल मेक द रिंग जम्प सेव्हरल मीटर्स इन एअर. बघा काय एक्सपेरिमेंट आहे, त्याला जम्पिंग रिंग म्हटलं. त्यांच्यामध्ये एक कॉईल घेतली आणि कॉईल काय केली बघा, एक कॉईल इज वाउंड अराउंड अँड आयर्न कोर विच इज हेल्ड व्हर्टिकली अपराईट. ओके, ती व्हर्टिकली आपण अपराईट अशी ठेवली. अ मेटॅलिक रिंग इज प्लेस्ड ऑन द टॉप ऑफ द आयर्न कोर. आता त्या कॉईलवरती आपण काय केलं, त्या असणाऱ्या आयर्न कोरवरती एक मेटॅलिक रिंग आहे जी आपण टॉपवरती ठेवली. करंट इज देन स्विच्ड ऑन टू पास थ्रू द कॉईल, आणि त्या कॉईलमधून करंट पास आउट केला. सो धिस विल मेक द रिंग जम्प सेव्हरल मीटर्स इन एअर. आणि याच्यामुळं काय घडलं बाळांनो, तर ती असणारी जी रिंग आहे ती कित्येक मीटर्स काय झाली, एअरमध्ये वरती उडलेली आहे. सो याचं एक्सप्लेनेशन काय म्हटलं, बिफोर द करंट इन द कॉईल इज टर्न ऑन. त्या कॉईलमधून करंट टर्न ऑन करण्यापूर्वी मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू द रिंग इज झिरो. त्याच्यामधील असणारं मॅग्नेटिक फ्लक्स झिरो होतं ना. सो आफ्टरवर्ड्स द फ्लक्स अपियर्स इन द कॉईल इन अपवर्ड डिरेक्शन. त्यानंतर फ्लक्स काय झालं, त्या कॉईलमध्ये अपवर्ड डिरेक्शनमध्ये तयार झालं. सो धिस चेंज इन फ्लक्स कॉजेस अन इंड्युस्ड EMF अँड इंड्युस्ड करंट ॲज वेल एज इन द रिंग. साहजिकच त्या रिंगमधून काय होईल, EMF आणि करंट इंड्यूस होईल. सो डिरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट इन द रिंग विल बी अपोजिट टू दॅट ऑफ डिरेक्शन ऑफ करंट. सो डिरेक्शन जो इंड्युस्ड करंटचा डिरेक्शन असणार आहे तो अपोजिट असणार आहे. कुठं, त्या डिरेक्शन ऑफ द करंट इन द कॉईलमध्ये जो करंटची डिरेक्शन असेल त्याच्या अपोजिट असणार आहे. सो ॲज डिक्टेटेड बाय लेन्झ लॉ, हे आपल्याला माहितीच आहे. सो ॲज द अपोजिट करंट्स रिपील अँड रिंग फ्लायज ऑफ इन एअर. ओके, हे त्याचं सायंटिफिक रिझन झालं. ॲज द अपोजिट करंट रिपील अँड द रिंग फ्लायज ऑफ इन एअर. ओके, सो नेक्स्ट पॉईंट आपण इथं बघणार आहोत, एनर्जी कॉन्झर्वेशन इन लेन्झ लॉ. काय म्हटलं बघा, जम्पिंग रिंग एक्सपेरिमेंट. आता जम्पिंग रिंग एक्सपेरिमेंटमध्ये काय केलं आपण, तर एक सॉफ्ट आयर्न कोर घेतलेला आहे आणि विच इज प्लेस्ड इन व्हर्टिकली अपराइट्स. जो आपण व्हर्टिकली अपराइट्स काय केला, प्लेस केला, आणि सॉफ्ट आयर्न कोर जो आहे त्याच्यावरती एक मी काय केली, रिंग प्लेस्ड केली. ओके, आता रिंग त्याच्या सॉफ्ट आयर्न कोरच्या एक्झॅक्ट मी काय ठेवली, वरती ठेवली. आता त्या सॉफ्ट आयर्न कोरच्या एकदम वरती मी ठेवलेलं रिंग, आणि त्या आयर्न कोरमधून समजा जर करंट फ्लो झाला किंवा आपण त्याला करंट सप्लाय केला, तर करंट सप्लाय केल्यानंतर साहजिकच त्याच्यामध्ये EMF इंड्यूस होईल ॲज वेल ॲज त्याच्यामध्ये करंट इंड्यूस होईल. ॲट द सेम टाइम त्याच वेळेला त्या रिंगमध्ये सुद्धा EMF इंड्यूस होणार आहे, करंट इंड्यूस होणार आहे. ओके, बट अकॉर्डिंग टू लेन्झ लॉनुसार द डिरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट और EMF इज अपोजिट टू द डिरेक्शन ऑफ करंट फ्लोइंग इन द कॉईल. अरे कॉईलमधून जो करंट फ्लो होतो त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट डिरेक्शन कोणाची असणार आहे, त्याच्यामध्ये तयार झालेली इंड्युस्ड करंटची किंवा EMFची असणार आहे. सो
ड्यू टू धिस, याच्यामुळंच त्याच्यामध्ये रिपील टू इच अदर, ते दोन्ही एकमेकाला रिपील करणार आहेत, नॉर्थ नॉर्थ पोल असेल किंवा साऊथ साऊथ पोल असेल, आणि त्यामुळेच ते रिंग काय होईल, फ्लायज ऑफ होणार आहे इन एअर. त्यामुळे रिंग काय होणार आहे, वरती उठणार आहे. ओके, सो हे आपलं काय झालं त्याच्यामधला जम्पिंग रिंग एक्सपेरिमेंट. आता नेक्स्ट पॉईंट आपण इथं पाहणार आहोत. एनर्जी कॉन्झर्वेशन इन लेन्स लॉ. Energy conservation in Lenz law. एनर्जी कॉन्झर्वेशन कसं केलं जातं लेन्स लॉ नुसार, तर ते आपल्याला इथं बघायचं आहे. काय पॉईंट आहे बघा मला आपला, एनर्जी कॉन्झर्वेशन इन लेन्स लॉ. So we have learned that the cause of the induced current may be either motion of a conductor in a magnetic field or change of magnetic flux through the stationary circuit. बघा, we have learned that आपण ऑलरेडी अभ्यासलेला आहे. द कॉज ऑफ द इंड्युस्ड करंट म्हणजे कारण जे आहे इंड्युस्ड करंटचं ते कशामुळे होतं, तर फर्स्ट आहे मोशन ऑफ अ कंडक्टर. कंडक्टरच्या असणाऱ्या मोशनमुळं, मोशन ऑफ अ कंडक्टर वायरचे असणारे जे मोशन आहे त्याच्यानुसार. किंवा सेकंड काय म्हटलं बघा, द चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. सेकंड काय आहे, चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू ए स्टेशनरी सर्किट. सो वी हॅव लर्न दॅट द कॉज ऑफ द इंड्युस्ड करंट. बघा आपण हे आजचा ऑलरेडी अभ्यास केलेला आहे. काय म्हटलं, कॉज ऑफ द इंड्युस्ड करंट. आता हा इंड्युस्ड करंट जो होतो मे बी फर्स्ट पॉईंट काय म्हटलं आपण, मोशन ऑफ अ कंडक्टर इन अ मॅग्नेटिक फील्ड. त्या वायरची, त्या कंडक्टरची असणारी मोशन कशी आहे त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये, त्याच्यानुसार इंड्युस्ड करंट होतो त्याच्यामध्ये. किंवा सेकंड म्हटलं, चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू ए स्टेशनरी सर्किट. किंवा त्या स्टेशनरी सर्किटमध्ये असणारं चेंज होणारं मॅग्नेटिक फ्लक्स किती आहे याच्यानुसार सुद्धा इंड्युस्ड करंट होतो. म्हणजे एक तर मोशन ऑफ कंडक्टर आणि दुसरं चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ दॅट सर्किट. सो इन द फर्स्ट केस द डिरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट in the moving conductor is such that direction of the thrust exerted on the conductor by magnetic field is opposite to the direction of its motion and thus opposes the motion of the conductor. And in second case जी आपली आहे, the current sets up in magnetic field or its own which within the area bounded by the circuit. सेकंड काय म्हटलं आपण, कंडिशन इन द सेकंड केस म्हणजे दुसरा जर सेकंड केस जर बघितली तर त्याच्यानुसार काय म्हटलं, द करंट सेट्स अप अ मॅग्नेटिक फील्ड. करंट काय सेटअप करतो, मॅग्नेटिक फील्ड ऑफ इट्स ओन. करंट सेट्स अप अ मॅग्नेटिक फील्ड ऑफ इट्स ओन विच विदिन द एरिया बाउंडेड बाय दॅट सर्किट. सो ऑपोजिट टू द ओरिजिनल मॅग्नेटिक फील्ड इफ दिस फील्ड इज इन्क्रीजिंग. ऑपोजिट समजा तर त्याच्या ओरिजिनल मॅग्नेटिक फील्डला ऑपोज असेल तर दिस फील्ड काय होत जातं, वाढत जातं. इन द सेम डिरेक्शन ॲज दॅट ऑफ ओरिजिनल फील्ड इफ द फील्ड इज डिक्रीजिंग. म्हणजे जर त्याचं फील्ड इन्क्रीजिंग झालं तर त्याची डिरेक्शन कशी असते, अपोजिट टू ओरिजिनल मॅग्नेटिक फील्ड. आणि तेच मॅग्नेटिक फील्ड जर कमी असेल तर सेम डिरेक्शन ॲज दॅट ऑफ ओरिजिनल फील्ड. दस इट इज द चेंज इन फ्लक्स. अशा पद्धतीने ते काय आहे, चेंज इन फ्लक्स थ्रू द सर्किट, नॉट द फ्लक्स. ओके, नॉट द फ्लक्स इट सेल्फ, चेंज इन फ्लक्स विच इज अपोज्ड बाय द इंड्युस्ड करंट. सो लेन्स लॉ फॉलोज डायरेक्टली फ्रॉम कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. याचा अर्थच काय, लेन्स लॉ काय फॉलो करतो, कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी फॉलो करतो. ओके, ठीक आहे. सो एनर्जी कॉन्झर्वेशन इन लेन्स लॉ. तर पहिल्यांदा आपल्याला हे माहित पाहिजे, द इंड्युस्ड EMF कॉजेस ड्यू टू, याच्यामध्ये होणारा जो EMF इंड्यूस होतो, द इंड्युस्ड EMF
which is arises due to two conditions. एखाद्या याच्यामध्ये इंड्युस्ड ईएमएफ होतो किंवा काय होतं इंड्युस्ड करंट. तर ह्याच्या दोन मेजर काय आहेत रिझन्स आहेत. फर्स्ट रिझन बद्दल आपण म्हटलं की मोशन ऑफ दॅट कंडक्टर. एनर्जी कॉन्झर्वेशन लेन्स लॉ मध्ये काय इंड्युस्ड ईएमएफ होतो किंवा इंड्युस्ड करंट होतो. त्याचं दोन कारण आहेत. पहिलं कारण आपण काय म्हटलं, एखाद्या ठिकाणी इंड्युस्ड ईएमएफ होतोय याचा अर्थ त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, मोशन ऑफ द कंडक्टर और वायर विदिन द मॅग्नेटिक फील्ड. त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये त्या कंडक्टरची मोशन कशी आहे याच्यानुसार तो याच्यामध्ये ईएमएफ किंवा करंट इंड्यूस होतो. आणि सेकंड कॉज बाळांना आपण काय सांगितलं, द चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ दॅट सर्किट. त्या असणाऱ्या सर्किट मधून मॅग्नेटिक फ्लक्स किती चेंज होतोय याच्यानुसार सुद्धा त्याच्यामध्ये ईएमएफ किंवा करंट काय होतोय इंड्यूस होतो. The changing magnetic flux linked with the coil or associated with the coil. The changing magnetic flux within the particular circuit. Okay. So हे दोन कारण आहेत EMF इंड्यूस होण्याचे किंवा इंड्यूस EMF करंट जनरेट होण्याचे. तर याच्यामध्ये हे दोन रिझन्स आपण पाहिले. सो दोन रिझन्स मध्ये आपण काय म्हणू शकतो, तर इन फर्स्ट केस डिरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट इन द मूव्हिंग कंडक्टर. आता बघा पहिलीची आपण केस म्हटली, काय म्हटलं पहिलं केस, द मोशन ऑफ अ कंडक्टर इन अ मॅग्नेटिक फील्ड. ओके. आणि दुसरी काय म्हटली, चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. सो इन फर्स्ट केस म्हणजे मोशन ऑफ कंडक्टर इन अ वायर, द डिरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट, इंड्यूस होणाऱ्या जे करंटची डिरेक्शन आहे इन द मूव्हिंग कंडक्टरमध्ये ती कशी असते, सच दॅट डिरेक्शन ऑफ थ्रस्ट, म्हणजे थ्रस्ट म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो अप्लाय प्रेशर. ओके. करंट एरिया, डिरेक्शन ऑफ थ्रस्ट एक्झर्टेड ऑन द कंडक्टर. एक काहीतरी थ्रस्ट दिलेला आहे कुठे, ऑन द कंडक्टरवरती, कशाद्वारे, बाय द मॅग्नेटिक फील्ड. सो डिरेक्शन ऑफ द थ्रस्ट एक्झर्टेड ऑन द कंडक्टर बाय द मॅग्नेटिक फील्ड इज अपोजिट. हा कसा असतो, अपोजिट असतो कोणाच्या, टू द डिरेक्शन ऑफ इट्स मोशन. त्याची असणारी जी मोशन आहे त्या मोशनच्या अपोजिट असतो. अँड दस अपोजेस द मोशन ऑफ द कंडक्टर. आणि कंडक्टरची जी मोशन आहे त्याला तो अपोज करतो. ओके. काय म्हटलं बघा, इन फर्स्ट केस द डिरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट इन द मूव्हिंग कंडक्टर ऑफ वायर इज सच दॅट द डिरेक्शन ऑफ थ्रस्ट एक्झर्टेड बाय द मॅग्नेटिक फील्ड, सॉरी एक्झर्टेड ऑन द कंडक्टर बाय द मॅग्नेटिक फील्ड इज अपोजिट टू द डिरेक्शन ऑफ मोशन अँड दस अपोजेस द मोशन ऑफ कंडक्टर. कंडक्टरच्या असणाऱ्या मोशनला तो काय करेल, अपोजिट करेल. आणि सेकंड केस काय म्हटलं आपण, जसं की फर्स्ट केस म्हटलं मोशन ऑफ कंडक्टर इन मॅग्नेटिक फील्ड, तसं सेकंड केस काय म्हटलं, चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू स्टेशनरी सर्किट. सो इन सेकंड केस, आता सेकंड केसमध्ये काय होतं, द करंट सेट्स अ मॅग्नेटिक फील्ड. असणारा जो त्याच्यामधला करंट आहे तो करंटच काय करतो, द करंट सेट्स अप अ मॅग्नेटिक फील्ड. तो करंट स्वतःच एक मॅग्नेटिक फील्ड जनरेट करतो. द करंट सेट्स अप अ मॅग्नेटिक फील्ड ऑफ इट्स ओन. आणि त्याची डिरेक्शन कशी आहे, तर ॲक्च्युली ते विदिन द एरिया बॉन्डेड बाय द सर्किट. आता त्याची डिरेक्शन कशी आहे बघा, अपोजिट टू द ओरिजिनल मॅग्नेटिक फील्ड इफ द मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीजिंग. मॅग्नेटिक फील्ड जर वाढवलं तर त्या असणाऱ्या इंड्युस्ड करंटची डिरेक्शन त्याच्या ओरिजिनल मॅग्नेटिक फील्डला अपोजिट असते. अपोजिट टू द ओरिजिनल मॅग्नेटिक फील्ड इफ द फील्ड इज इन्क्रीजिंग. आणि सेकंड काय म्हटलं, इन द सेम डिरेक्शन, त्याची डिरेक्शन ही सेम असते ॲज द ओरिजिनल फील्ड. जसं ओरिजिनल फील्ड आहे तशी याची डिरेक्शन सेम असते. इफ द फील्ड इज डिक्रीजिंग, समजा ते फील्ड आपण काय केलं असेल, डिक्रीजिंग केलं असेल तर. दस इट इज द चेंज इन फ्लक्स. थोडक्यात हे काय आहे, फ्लक्समध्ये झालेला बदल थ्रू द सर्किट, नॉट द फ्लक्स इट सेल्फ. तो फ्लक्स स्वतः ह्याला कारणीभूत नाही, फ्लक्समध्ये झालेला बदल कारणीभूत आहे. विच अपोजेस बाय इंड्युस्ड करंट. आणि तोच काय करतो, त्या इंड्युस्ड करंटला अपोज करतो. ओके. आता नेक्स्ट आपल्याला जनरल माहिती काय दिली याच्यामध्ये. सो लेन्स लॉ फॉलोज डायरेक्टली फ्रॉम द कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी इफ एन इंड्युस्ड करंट फ्लोज इन अ सर्किट इन सच अ डिरेक्शन दॅट इट हेल्प्स द कॉज दॅट प्रोड्यूस्ड इट. बघा, इफ एन इंड्युस्ड करंट फ्लोज इन अ सर्किट, एखादा इंड्युस्ड करंट एखाद्या सर्किटमधून फ्लो होत असेल कुठल्या डिरेक्शनमध्ये, अशा डिरेक्शनमध्ये दॅट इट हेल्प्स द कॉज दॅट प्रोड्यूस्ड इट.
की ते कशामुळे जनरेट झालेलं आहे त्या डिरेक्शनमध्ये. सो देन वी विल सून फाइंड दॅट induced current and magnetic flux penetrating the loop would lead to an infinite growth. Okay. So induced current once started flowing in the loop would keep increasing indefinitely, produced Joule heating at no extra cost and thus be self-sustaining. This will violate the law of conservation of energy. Okay. So Lenz law is a necessary consequence of law of conservation of energy. The opposing sense of induced current is one manifestation of general statement of Lenz law. Every effect of induced acts in opposition to the cause that produced it. So in order to have an induced current, we must have a closed circuit. If a conductor is not forming a closed circuit, we mentally construct a circuit between two ends of the conductor and Lenz law to determine direction of induced current. आता ही जनरली माहिती आहे. ओके, आपल्याला फक्त काय की लेन्स लॉ इथं काय करतो, एनर्जी कॉन्झर्व करतो हे बघायचं आहे. ओके, सो पोलॅरिटी ऑफ एंड्स ऑफ ओपन सर्किटेड कंडक्टर कॅन बी फाउंड इझिली. आता नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे लेन्स लॉ अँड फॅरेडेज